हाय, माझं नाव ज्योती. पण हे फक्त माझं नाव नाही आहे बरं का. तर हे कनेक्शन आहे. आता हे कनेक्शन कसं, तर तुम्हाला मी सांगते. माझं नाव माझ्या आजोबांनी ठेवलं, कारण माझ्या आईकडे आमचं कुलदैवत हे ज्योतिबा आहे. त्यामुळे लहान असल्यापासूनच घरातल्या लोकांची ज्योतिबावरती प्रचंड श्रद्धा, आणि त्यातून माझा जन्म चैत्रातल्या रविवारी झाला, म्हणून माझ्या आजोबांनी माझं नाव ज्योती ठेवलं. पण मला त्यावेळेस हे कळत नव्हतं, याचा अर्थ कळत नव्हता. पण आता जेव्हा माझी ही कंटेंट क्रिएशनची जर्नी स्टार्ट करायचा मी डिसिजन घेतला, तेव्हा मला वाटलं ही जर्नी काही सिम्पल पोस्ट करून अपलोड करून स्टार्ट करायची गोष्ट नाही आहे, तर ती ब्लेसिंगने स्टार्ट झाली पाहिजे. म्हणून आम्ही कोल्हापूरला गेलो, आणि तेही अनप्लॅन. पहिल्या दिवशी आम्ही ज्योतिबाला गेलो. मंदिरात जाताना माझी जिजा माझ्यासोबत होती, माझे हजबंड माझ्यासोबत होते, आणि मला एक वेगळीच पॉझिटिव्ह फिलिंग येत होती. काही वेळा कसं होतं ना, लाईफमध्ये आपण खूप प्लॅन करतो, पण काही गोष्टी प्लॅनने नाही होत, तर त्या फेथने सुरू होतात. ज्योतिबासमोर डोळे बंद केले, उभी राहिले, आणि फक्त एकच प्रार्थना केली, माझ्या घराला शांती दे, माझ्या मनाला हिंमत दे, आणि माझ्या स्वप्नांना मार्ग दे. फॉलोअर्स नाही मागितले, फेमही नाही मागितलं तर तो फक्त एक बॅलन्स. कारण वर्किंग मॉम असणं आणि त्यातूनही कंटेंट क्रिएशनची जर्नी स्टार्ट करणं हे इझी नाही आहे. पण तिथे उभी राहून मला एक गोष्ट मात्र कळाली की मी एकटी नाही आहे. माझ्यासोबत माझा ज्योतिबा आहे, माझ्यापाशी माझी एक छोटीशी फॅमिली आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो महालक्ष्मीला. मंदिरात प्रवेश करताना एक पॉझिटिव्ह एनर्जी मला जाणवली. एक शांत, मजबूत, आशीर्वाद देणारी आईसमोर उभी राहून मला खूप ग्राउंडेड वाटलं. लाईफमध्ये काही पण अचीव करायचं असेल ना, तर आशीर्वाद पाहिजेतच. आणि मला वाटलं मला माझे आशीर्वाद इथे येऊन ऑलरेडी मिळालेत. मी कंटेंट क्रिएशन स्टार्ट करते, पण ही जर्नी फक्त माझी नाही आहे, तर ही आमची जर्नी आहे. बिहाइंड एव्हरी व्हिडिओ देर इज अ फेथ, बिहाइंड एव्हरी स्माइल देर इज अ ग्रॅटिट्यूड, बिहाइंड माय नेम देर इज माय ज्योतिबा. आणि म्हणूनच मला भीती नाही वाटत, कारण मी ही जर्नी ब्लेसिंगने स्टार्ट केली आहे. आणि जेव्हा तुम्ही काही नवीन सुरू करताना, तेव्हा ते फक्त करेज नाही, तर तुम्हाला सामर्थ्याची खूप गरज असते. आणि मला माझे सामर्थ्य या कोल्हापुरात येऊन मिळालेत. आणि अशा प्रकारे ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं म्हणत मी माझ्या या कंटेंट क्रिएशन जर्नीचाही चांग भलं करते.